कुंडलिक वरदारी श्री भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्मा व्याघ्रांभ कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करा दयाळा करुणा करा दयाळा हे करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी हे करुणा 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 करा दया
मस्तक माझा पायावरी यावार करी संतांच्या होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी. आवाज येतोय का माझा पाठीमागे सर्वांना? पाठीमागे आवाज येतोय? विनायकं गुरुमनौमि साखरे नाम विश्रुतम् एषाम चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. कि साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुम वन्दे भवबन्ध विमुक्तये. कि प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराचिया सुता चरणावरी ठेवोनी माथा साष्टांगी आता दंडवत. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. एक ही शंभू राजा था. विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. भस्म उटी रुंडमाळा भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांभर कंठी शोभे वासुकी हार. भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांभर कंठी शोभे वासुकी हार. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार गज चर्म व्याघ्रांभर कंठी शोभे वासुकी हार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेलं अभंग पंढरपूर निवासी वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध शैव सांप्रदायिक संत साधू संत नरहरी सोनार महाराज यांच्या गाथ्यातील शिवभक्ती प्रकरणातील हा अतिशय महत्त्वाचा सुंदर बहुतेक वारकऱ्यांच्या पाठातला आणि नित्य पाठातला हा असा अभंग आहे. आपल्या वारकरी संप्रदायाची 750 वर्षापासूनचा नियम आहे, परंपरा आहे. कीर्तन कुठचंही असू द्या, कुणाचंही असू द्या, परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्या संबंधाने, त्या माध्यमातून, त्या विनियोगातून, त्या स्वयंपूर्ततेतून, त्या तद्रूपतेतून, त्या एकरूपतेतून, त्या अंतर्व्यापकतेतून, त्या उदात जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून
त्या सार सर्वस्व वितेतून, ते अद्वैत दिव्य प्रणालीन्न चैतन्यतेतून, त्या भव्यतेतून, त्या दिव्यतेतून आणि त्या गेल्या 400 वर्षाच्या परंपरेतून. हे तुमचं आमचं महद्भाग्य म्हटलं पाहिजे. हां, तुम्ही आम्ही महद्भाग्यवान आहोत. हे शंभू शिखर, हे महादेवाचं मंदिर, श्री क्षेत्र परखतपूर, तालुका अकोले, बरोबर आहे, जिल्हा अहिल्यानगर, इथून गेल्या 400 वर्षापासून महान तपस्वी गोसावी बाबांच्या तपपूर्ण मार्गदर्शनातून पहिल्यांदा या भूमीतून आपल्या प्रवरा नदीचं पवित्र जल कावडीमध्ये भरून बऱ्याच शिवभक्तांनी 400 वर्षापूर्वी या पवित्र भूमीवरनं कावडी आपल्या खांद्यावर कावड वाहत वाहत 7 दिवस चैत्र शुद्ध तृतीयेला तिथे जाऊन आणि चैत्र शुद्ध एकादशीला तिथे पोहोचून मग एकादशीला तिथे कावड चढवून पुन्हा त्रयोदशीचा अभिषेक करून इकडे चतुर्थीपर्यंत वापस येण्याचा तो हा उत्सव. आणि त्याचे साक्षीदार तुम्ही आम्ही आहोत. फार जणांचा मला परिचय नाही. माजी सरपंच अविनाशजी देशमुख साहेब यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरला आमचं पाहत असतात. त्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरला आमचे सर्व व्हिडिओ व्हायरल आहेत. शिवमहापुराण आणि ते शास्त्रोक्त आहे बरं का. उचलली जी पण लावली टाळूला असं नाही. वारकरी संप्रदायामध्ये जे काही सांगतोय त्याला प्रमाण असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि गेल्या 3-4 वर्षापासून ते पाहतात. उपस्थितांपैकी आपणही भरपूर जण पाहत असाल, नाही असं नाही. आणि म्हणून त्यांच्याद्वारे, समस्त ग्रामवासियाद्वारे, परखतपूर ग्रामस्थ मंडळी, मंदिराची ही जी कमिटी आहे यांच्याकडनं आजच्या या कीर्तनाचं निमंत्रण मला प्राप्त झालं. कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यंत, ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ, वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध, गुणजनी, टाळकरी, माळकरी, वारकरी, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती, प्रकट अप्रकट चेतना, बालगोपाल, भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी, भगवत चरण कमलानुरागी, राजशक्ती, शिवशक्ती, पितृशक्ती, धर्मशक्ती, परमार्थ प्रेमी. माईक सिस्टम सुंदर आहे. नाव माहिती नाही तुम्हाला, धन्यवाद. आपल्याला सर्वांना धन्यवाद. नाव माहिती नाही पण धन्यवाद. सुंदर लागलं आहे. कीर्तन वारकरी आहे आणि वारकरी संप्रदायाचे काही नियम आहे. तुकोबाराय म्हणाले, सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत वारकऱ्याला नियम पाळावे लागतात. काही नित्य नेमावीन अन्न खाये तोची श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. अभंगाचा नंबर 97. तुकाराम महाराजची गाथा. ज्याच्या जीवनामध्ये नियम नाही, जो नियम मोडतो म्हटले, त्याच्यामध्ये बैलामध्ये काहीच फरक नाही. बैलाचा जन्म पाठीवर दुसऱ्याचं ओझं वाहण्यासाठी झाला. द चॉईस इज युअर, द वेज इन युअर हँड माय डिअर. डॉक्टर आंबेडकर म्हणाले, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुला नियम मोडून नरककुंडाचे फटके खायचे आहेत का तुला 7 गाड्या धरायच्या आहेत, असं वर्णन आहे. जो धर्मशास्त्रांचे नियम मोडेल, जो जीवनामध्ये नियमाचं पालन करणार नाही, अवगाहन अवलोकन अनुसरण करणार नाही, त्याला 28 गाड्या धराव्या लागतील बरं का माऊल्यांनो. इथे जन्माला आलेले तुम्ही आम्ही जे आहोत ना, प्रत्येकाला इथे 2 बसस्टँड आहेत. जो पुण्य करेल त्या पुण्याच्या बसस्टँडवरनं 7 गाड्या सुटतात. आफ्टर डेथ वी कॅन गो देअर ॲज पर आवर ॲबिलिटी, ॲज पर आवर नॉलेज, ॲज पर आवर डिवोटी, ॲज पर आवर श्रद्धा. भगवान विष्णूंची भक्ती जर का केली तर वैकुंठाची गाडी धरा ना, मरण पावल्यावर जा ना, नाही कोण म्हटलंय. आता सध्या भगवान शंकराची भक्ती फॉर्मला आहे, ट्रेंडिंगला आहे, फेमस आहे. भगवान शंकराची भक्ती करण्याच्या नादामध्ये काय केलंय, बाकीच्या देवांना नाराज केलंय. बाकीच्या देवाची भक्ती म्हणजे कमी केली आहे आणि भगवान शंकराची भक्ती जास्ती करतायत सगळेजण, आहे की नाही. तर ज्यांनी भगवान शंकराची भक्ती केली त्यानं कैलास लोकाची गाडी धरा, नाही कोण म्हटलंय. ज्यानं देवीची भक्ती केली आहे त्यांनी मणिद्वीपाची गाडी धरा. ज्यानं गणपती बाप्पांची भक्ती केली आहे त्यानं गणेश लोकाची गाडी धरा. ज्यानं गोमातेची भक्ती केली आहे त्यानं गोलोकधामाची गाडी धरा. ज्यानं निष्कांचन भक्ती केली आहे त्यानं मोक्षाची गाडी धरा. आणि ज्यानं भक्ती केली आहे पण मागितलं काही नाही त्यानं नो डाऊट ऑबियसली स्वर्गाची गाडी धरा. या झाल्या 7 गाड्या. जो जसं सत्कर्म करेल ना तसं त्याला फळ भेटेल, बरोबर आहे की नाही. रेल्वेमध्ये जर का गेलात, पैसे वाचवायचे असतील तर स्लीपर कोच, गरमी होईल, लोक त्रास देतील, कोणीही येऊन बसेल,
3 टायर काढलं तर थोडं रिलॅक्स भेटेल, 2 टायर काढलं तर आणखीन छान होईल, फर्स्ट टायर काढलं तर प्लेनच्या बरोबरीचं तिकीट आहे, आणखीन कम्फर्ट मिळेल ना. म्हणजे जशी भक्ती तसं स्थान, तसं जसं पाप तशी गाडी. 28 गाडी आहे पापाचे. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. विषयाचे सुख येथे वाढे गोड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड. मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, मारिती तोडीती झोडीती निष्ठूर. यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाद, यमाचे किंकर बहुसाद, यमाचे किंकर विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. जन्माला आलेले प्रत्येक तुम्ही आम्ही जीव इथून मरण पावल्यानंतर 2 बसस्टँड भेटणार आहे. एका बसस्टँडवरून 28 गाड्या सुटतात, त्या पापाच्या गाड्या. ते या अभंगामध्ये तुकोबारायांनी वर्णन केलं आहे. अभंगाचा नंबर आहे 440. अभंगाचा नंबर 440. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. आता 7 गाड्यांची नावं सांगितली नाहीत का मी तुम्हाला? ऐकली आहेत ना तुम्ही? 28 पापाच्या गाड्या ऐकायच्या आहेत का? ऐकू थोडे घ्या, 1-2 मिनटं लागतील. तामिस्र 1, अंधतामिस्र 2, रवरव 3, महारवरव 4, कुंभीपाक 5, कालसूत्र 6, असिपत्रवण 7, सुकरमुख 8, अंधकूप 9, क्रमीभोजन 10, सदंश 11, तप्पसुरमी 12, वज्रकंटक शालमरी 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सारमेयादन 19, अविची 20, अयपान 21, क्षारकर्दम 22, रक्षोगण भोजन 23, शूलप्रोत 24, दंतशुक 25, आवटनिरोधन 26, पर्यावर्तम 27 अँड द सुचिमुख 28. टू बी हँग किल डेथ, गो टू हेल, नरक जाओ. जज साहब पनिशमेंट सुनाते हैं ना कोर्ट में, कोई अपराध हो जाए तो. याला श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये अध्याय नंबर 26 मध्ये 28 नरककुंड म्हटलंय. जसं पाप तसं नरककुंड. उदाहरणार्थ, जिवंतपणी एखाद्या माणसानं दुसऱ्या माणसाचे पैसे उसने घेतले आणि पैसे देण्याच्या आधीच मरण पावला, म्हणजे पैसे बुडून मरण पावल्याचं पाप लागलं, दोष लागला. त्या दोषास्तव त्याला मरण पावल्यानंतर अशी 10 बाय 10ची खोली बांधतात नरककुंडामध्ये, बरं का. अशी 10 बाय 10ची खोली बांधतात. त्या खोलीला दरवाजा वगैरे काही नसतो, फक्त खिडकी असते. ती कशा करता? तो जो पाप करणारा माणूस आहे, जो जिवंतपणे दुसऱ्याचे पैसे घेऊन बुडवून मरण पावलाय, त्याला त्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये अशी भट्टी पेटवतात आगीची, आणि अशी एक मोठी सांडशी घेतात आणि सांडशीनं त्या माणसाला कडचीनं त्या भट्टीमध्ये पेटवतात. त्या चटक्यानं तो बाहेर आले, पुन्हा चल हो आतमध्ये, चल हो आतमध्ये, अशा पद्धतीने. येतं का लक्षामध्ये? डोंट फॉरगेट इट. याला विसरून चालणार नाही. जस्ट थिंक अबाउट इट. याच्याबद्दल विचार करा, आपल्या लक्षात येईल. पाप करूच नका म्हटलंय. आणि पाप करायचा नसेल तर भगवान शंकराच्या भक्तीमध्ये 2 गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व. भगवान शंकराच्या भक्तीमध्ये भस्म जो लावतो तो साक्षात शिवलोकाचा अधिकारी होतो, आणि जो साक्षात रुद्राक्षाची माळ घातो तो साक्षात शंकर होतो. आणि म्हणून
संत नरहरी सोनार महाराज भगवान शंकराचं सांब सदाशिवाचं वर्णन करताना कीर्तनामध्ये फक्त संस्कृत म्हणायला चालतं आणि संतांचे अभंग म्हणायला चालतात. वेदाचे गभर नकळे पाठका 173 अभंगाचा नंबर. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा इराणी वाहवा भारमाथा 2180 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजांचे कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. आता वेदाचे मंत्र संस्कृत म्हणजे वेद आहे ना, ते कसं चालतंय ते सिद्ध करून देतोय. धर्मरक्षावया करणे आटी आम्हासी वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. अभंगाचा नंबर 137. 137 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. तुकोबराय 137 नंबरच्या अभंगामध्ये म्हणतायत, धर्मरक्षणाकरता जीवाची अशी शर्त करू, प्राणाची अशी बाजी लावू, मुखानं वेदमंत्र म्हणू. आणि वेदमंत्र जर का नाही आले तर संतांनी जो रस्ता दाखवला ज्ञानेश्वरी गाथा एकनादी भागवत काकडा हरिपाठ तो धरू आम्ही. पण वेदमंत्र म्हणू म्हणाले. मग ऋग्वेद हरि ओम सहस्र शीर्षा पुरुषा 16,100 मंत्र आहेत त्याचे. यजुर्वेद आणो भदरा कृतमो यंतु. सामवेद म्हणजे जितकंही संस्कृतीमध्ये गायन केल्या जातं. मग नाही आलं तर घरी जाऊन हे डोके भिंतीला आपटून घेण्याची गरज नाही. तुकोबारायांनी 2 रस्ते याच्यामध्ये दाखवले. मुखानं एक तर वेदाचे मंत्र म्हणू म्हणजे तो धर्मरक्षण होईल, आणि नाही मुखानं वेदाचे मंत्र म्हणता आले तर काय करू म्हटले, संतांनी दाखवलेला रस्ता आम्ही धरू. आणि मग संतांनी दाखवलेला रस्ता, नरकाच्या यातना जर का चुकवायचं असतील, नरकाच्या बसस्टँडवर जायचंच नसेल मेल्यानंतर, तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्या जीवनामध्ये भगवान शंकराची भक्ती विद्यमान करावं लागेल, प्रकट करावं लागेल. एकनाथ महाराजांचंही तसंच म्हणणं आहे. देवामध्ये लवकर प्रसन्न होणारा देव, लवकर प्रसन्न होणारे देव भगवान शंकर आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जिती, त्याचे पाय माझे जिती, त्याचे पाय माझे जिती. भक्ती करताना सुद्धा काहीतरी अनुभव यायला पाहिजे, म्हणून एकनाथ महाराजांचा शिवभक्ती प्रकरणातील गाथ्यामध्ये एकनाथ महाराज सांगतात. एकनादी गाथ्यामध्ये शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम, धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिवनिवारी कळीकाळाचा भेव. 956 अभंगाचा नंबर. एकनाथी गाथा, एकनाथी गाथ्यामध्ये अभंगाचा नंबर आहे 956. भगवान शंकराचं एक नाव आहे आशुतोष. काय नाव आहे, तसे खूप आहेत, पण एक नाव आहे ताई आशुतोष. व्याकरणाच्या परिभाषेमध्ये व्याकरणीय अर्थ आपण जाणूया. काय म्हटले, आशु म्हणजे प्रसन्न आणि तोष म्हणजे तुरंत. सगळ्यात लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे हो भगवान शंकर. सगळ्यात लवकर म्हणजे बाकीचे होत नाहीत का, असं काही करायचं नाही आहे. बाकीच्या देवांना सोडून द्यायचं नाही. गुरुचरित्रामध्ये दत्तात्रयांनी लिहिलं, जो कुलदेवत कुलदेवीन गुरुला सोडून देतो, नवीन देव धरतो म्हटले, त्याचे वांदे होतात म्हटले. एकही देव टाईमावर फोन उचलत नाही. म्हणजे बाकीचं कंटिन्यू ठेवायचं, नवीन मग काहीतरी नियम घ्यायचा म्हटले. तर भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात का, त्यातली त्यात भगवान शंकरांना संस्कृत खूप आवडतं. तुम्ही संस्कृतचं काही पण म्हणा ना. और रावण जो आहे ना, रावणाने अधर्म केला, पण वास्तविक पाहता रावणासारखा भगवान शंकराचा श्रेष्ठ भक्त अद्यापही झालेला नाही. रावण 8-8 तास भगवान शंकराची पूजा करायचा, आणि रोज रावण 36 रागामध्ये शिवतांडव स्तोत्र गायचा. ते स्वतःच त्यांनी कंपोज केलं होतं. अख्ख्या भारतामध्ये आमचं व्हायरल झालेलं आहे. जे यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकला पाहत असतील, विनोद कृष्ण शास्त्री नायगावनकर म्हणून, तर त्याच्यावरती हे आहे. हे म्हटल्यानंतर भगवान शंकर तंद्रेमध्ये असायचे. तंद्र सोडून भगवान शंकर जटेची गाठ सोडून, आमच्या माता माऊल्यांनी वेणीची गाठ बांधणे म्हणजे संयम आणि शांततेचं प्रतीक सांगितलं. माता माऊलींनी जर का वेणीची गाठ सोडली तर क्रोध, ते क्रोधाचं लक्षण आहे असं वर्णन आहे देवी भागवतामध्ये. म्हणून आमच्या माता माऊल्यांनी वेणीची गाठ बांधणे म्हणजे शांती आणि संयमाचं प्रतीक आहे, आणि वेणीची गाठ सोडली म्हणजे क्रोध आहे. तसं भगवान शंकरांनी
जटेची गाठ बांधून ठेवली म्हणजे शांत आहे, संयम आहे, भोळे आहेत ते खूप. पण जर का एकदा त्यांनी जटेची गाठ सोडली तर त्यांच्या एवढं भयंकर कोणी नाही. समजावं प्रलय आत्ताच आलेला आहे, तिसरा डोळा उघडला, लोक बुडून जाणार आहेत असं वर्णन आहे. म्हणून रावण जेव्हा ते गायचा ना, जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थलय गलय वलंब्य लंबितं भुजंग तुंग मालिका डमड्ड मन्निनाद वड्ड मरवयं चकार चण्ड ताण्डव मतनो पुनः शिव शिवं जटाकटाः संभ्रमं भ्रमन्निलिम्पनिरधरि विलोल वीचि मल्लरी विराजमान मूर्धनि धगत् धगत् धग ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखर रति प्रतीक्षणं मम धराधरेन्द्र नन्दिने विलास बन्धु बन्धुरस्फुरन्ति गन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुरधरापति क्वचित् दिगम्बरे मनो विनोद मे तु वस्तूनि जटा भुजंग पिङ्गलत् स्फुरत् फणामणि प्रभ कदम्ब कुङ्कुमद्रवं प्रलिप्त दिग्वधू मुखे मदन्द सिन्दूरस्फुरत् वपुत्तरीय मेदुरे मनो विनोद मद्भुतं बिभरतु भूत भरतरि बिभरतु भूत भरतरि बिभरतु भूत भर्तरि. 2 तासाचं कीर्तन आहे, सांगायला 1 तासाचा वेळ आहे. यूट्यूबला हे सगळं स्टुडिओ व्हर्जनमध्ये टाकलेलं आहे, कंप्लीट आलाप सगळं टाकलेलं आहे. हे म्हटल्यानंतर भगवान शंकर दौड़े, क्यों? जो संस्कृत बोलता है ना वो देवता बन जाता है. क्या मतलब? संस्कृत बोलने वाला देवता बनता है. देवता क्या संस्कृत बोलते हैं क्या वो नहीं पता, लेकिन जो संस्कृत बोलता है वो देवता बन जाता है. जे संस्कृतमध्ये गायन करतात ना भगवान शंकराचं, त्याच्या पाठीमागे पळत पळत येतात. एवढंच नाही, गरुड पुराणामध्ये लिहिलंय, दिवसातनं फक्त 3दा काशी 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 म्हणता धावून येई चक्रपाणी. कशी 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 नाही, काशी 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 म्हणता धावून येई चक्रपाणी. आता इतकं सुंदर रावणानं लिहिल्यानंतर इथे कीर्तन आहे, वारकरी संप्रदायाचे काही आचारसंहिता आहे, काही नियम आहे, प्रोटोकॉल आहे. कीर्तनामध्ये बसूनच कीर्तन ऐकायचं असतं, उभारण पावली फुगडी वगैरे नाही. कथा असती तर आता लगेचच आपल्याला वाटलं होतं की नाही ठेका धरावं, म्हणजे काय रावणानं गायलं असेल. वैसे तो हम सब टूटे फूटे लोग हैं, लेकिन रावण ने जब गाया था आज इस राग में तो कल 36 राग में गाता था रावण. इसको गुरुचरित्र में लिखा है प्यारे, लिखा है गुरुचरित्र में इस बात को. काय भगवान शंकराची भक्ती करताना महादेवाची पूजा कोण कोण करतं इथे? सगळेच करत असाल ना. 1 तांब्याभर पाणी घालता वाटतं. महिम्न पारमते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मदीनामपि तद्वसन्नासस्त्वैगिरः अथावाच सर्व स्वमदी परिणामावधि गणन् ममापेश स्तोत्रे हर निर्पमाद परिकरः अतीतत पंथानंतव च महिमा वांग मनसयो व्रतद्व्याव्रत्यायं चकितमपि सत्ते श्रुतिरपि सखश्यस्तोतव्य कतविद गुण कस्य विषयः पदेत्वर वाचीने पतित नमन कस्य न वचः मधुस्पीता वाच परममृतं निर्मितवतः स्तवं ब्रह्मं किंवा गपसर गुरोर्विस्मय पदम मम त्वेतांवनि गुण कथन पुण्येन भवतः पुनामित्यर्थेस्मिन् परमतन बुद्धिर्व्यवसितः तवैश्वर्यं यत्त जगदुदय रक्षा प्रलय कृतः त्रयी वस्तु व्यस्त त्रिशरुषु गुण भिन्नाशु तनुषु. 1 घंटा फक्त थांबा, तुम्हाला कळणार आहे की खरं कीर्तन काय असतं. हे मला माहिती आहे. आत्तापर्यंत असे कीर्तन खूप ऐकले तुम्ही. कसे? एक था राजा एक थी राणी दोनों मर गए खत्म कहाणी. कहाँ पे गए थे कहाँ पे बने क्या लाया कुछ भी नाही. ग्लास तोडा 12 घेणं देणं कंदील लावून येणं मायेची माका कोल्याचं भांडण. जन्मासी येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावेले कारण फिरसी मागारा अजून तरी फजित खोरा. 2168 अभंगाचा नंबर तुकाराम महाराजांची गाथा. राजा राणीची कीर्तन खूप ऐकले असतील ना आपण, आहे की नाही? आपण कीर्तन म्हणजे काय? कलयुगा माझी करावे कीर्तन, कलयुगा माझी करावे कीर्तन, कलयुगा माझी करावे कीर्तन, कलयुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटिया, तेने नारायण देईल
तुकाराम महाराजांनी दिल गार्डन गार्डन हो जाएगा. इट्स ॲन रिअल स्पिरिच्युअलिटी टू नो माय डिअर. यालाच तर खरं अध्यात्म म्हणतात. अध्यात्मामध्ये भंकसपणा नसावा, लोकांच्या कांठाळ्या बसतील असं अध्यात्म नसावं, एखाद्याला आवाजाने अटॅक येईल असं नसावं भाऊ. ठोबा रखुमाई रखुमाई ठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाला पाण्याचा तांब्या धरताना हे मंत्र म्हणायला सांगितले आहे. मुकाट्या बसून तर पूजा करत नाही ना. चूप बसून जर का पूजन करत असलं समजा मेले तुम्ही, असं गरुड पुराणात लिहिलंय. ज्या घरामध्ये एखाद्या माणसाची मृत्यू होते ना माझ्या माता माऊल्यांनो आणि माझ्या बंधूंनो, त्या घरामध्ये 10 दिवस बिलकुल अशीच पूजा असते. माणूस खूप उदासीन असतो ना तेव्हा. 10 दिवसाची जी पूजा असते, कोणीतरी मरण पावल्यानंतरची उदास पूजा असते ती. म्हणजे शौच असतं, म्हणजेच सुतक असतं. त्या सुतकामध्ये देवाचा स्पर्श नसतो गंध मोकळं होईपर्यंत, मारुतीला विडा जाईपर्यंत, उदक शांती होईपर्यंत. लक्षात येत आहे का? आपल्या हातामध्ये माळसुद्धा घ्यायला चालत नाही, स्वतःला गंधही लावायला चालत नाही, फक्त देवाचं नामस्मरण करायला सांगितलेलं आहे. नाम जप यज्ञोतो परम बाधू न सके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नामे परब्रह्म वेदार्थ. अध्याय नंबर 10 ओवी नंबर 233. ज्ञानेश्वरी नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू जहालो. अध्याय नंबर 12 ओवी नंबर 90. ज्ञानेश्वरी नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमनस्त तम नमामि हरिम परम. 12, 13, 23 श्रीमद भागवत स्कंद नंबर 12 अध्याय नंबर 13 श्लोक नंबर 23. नाम गोड पुरे कोड सकळ हे रसना येरा रसाविटे घेता घोट अधिक हे. 1788 अभंगाचा नंबर अनेक प्रमाण आहेत. फक्त नाव घ्यायला सांगितलंय सुतकामध्ये, नाव. मग ते भगवान शंकराचं असू द्यात किंवा भगवान विष्णूंचं असू द्यात. लक्षात येत आहे का? तुम्हाला काही जरी आलं तर म्हणा तुम्ही महादेवाला. एक आजीला काही येत नव्हतं, ती रोज मंदिरात जायची. बाया 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 महादेव महादेव. मी जाऊन पाहिले एक दिवस, म्हणलं काय करताय आजी? नाही म्हणलं मी इथं कथेत ऐकलं म्हटले की मुकाट्यानं पूजा करू नाही, मुकाट्यानं पूजा जर का केली तर ती पूजा मेलेली होते. म्हणजे जेव्हा माणूस मरत असतो ना, पहिल्यापासून त्याला अग्नि फ्युंडल इट इज कॉल्ड एज अ लास्ट स्टेशन इन आवर लाइफ, मौत का स्टेशन. बिना टिकट निकाले वहाँ पर जाना पड़ता है एक दिन. बाकी टिकट निकालना है तो रेलवे स्टेशन पे चले जाओ, या यदि आपके पास में IRTC की वेबसाइट है और उसका वो नंबर भी है तो अपने आप बन जाएगा घर पे, तो नहीं तो फिर रेलवे स्टेशन पे चल जाओ. लेकिन ये स्टेशन ऐसा है, बोले ये मौत का आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला रे, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला रे. तिथे जो जन्माला आलाय म्हटले त्याला आज नाही उद्या जायलाच लागतं. म्हणून मरण पावल्यानंतरची पूजा फक्त मुकाट्याने शांत बसायचं, 10 दिवस रडायचं असतं. बिलकुल आपण वायफट बडबड सुद्धा करायची नाही आहे. बरोबर आहे का? ज्याच्या घरामध्ये कोणीतरी मरण पावलंय ना, तोपर्यंत 13 दिवस त्याच्या घरात बडबडच करायची नाही आहे. मग देवाची पूजा सुद्धा मुकाट्यानं सांगितली आहे, मनातल्या मनात सांगितलेली आहे, इनर माइंडमधून सांगितलेली आहे. वाचिक भक्ती करायला नाही सांगितलेली आहे त्या पिरियडमध्ये. पण अदरवाईज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जात असाल तर 2 प्रकार आहेत. माणसांनी शिवजींच्या मंदिरात गेल्यानंतर या बोटाचं नाव आहे अंगुष्ठ, याचं नाव आहे तर्जनी, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे अनामिका, याचं नाव कनिष्ठिका. हे जे 2 बोटं आहेत म्हटले, इखाडचा अंगठा आणि हे पादातले 2, या 2 बोटांनी काय करायचं? नंदीजींच्या शिंगावर, बाई असू द्यात माणूस असू द्यात, त्यांनी नंदीजींच्या शिंगावरनं महादेवजींच्या पिंडीचं अवलोकन करायला सांगितलेलं आहे. हे शिवमहापुराणामध्ये लिहिलं आहे ऑब्वियसली, नो डाऊट लिहिलं आहे. आणि कशामध्ये लिहिलं आहे? सतीखंडामध्ये लिहिलं आहे. असा नमस्कार सगळ्यात आधी दक्षजींनी केला होता भगवान शंकरांना, जेव्हा दक्षजीचा शिरच्छेद केला होता आणि त्यांना बकऱ्याचं शिर बसवलं होतं, असं वर्णन आहे. आणि मग भगवान शंकरजींच्या पिंडीला पाहिल्यानंतर मंदिरामध्ये जायचं. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर काय करायचं आहे? पूर्व दिशेकडे पाठ करून जर का बसलो आपण तर महादेवजीचं जे शिवलिंग आहे ना, त्या शिवलिंगाला भगवान सूर्य आपले सूर्यकिरणानं सदैव प्रकाशित करत असतात. म्हणून आपली पाठ आणि शिवलिंगाच्या मधात आपण येतो, म्हणून ती जागा बसायला चालत नाही. म्हणजे पूर्वेकडे पाठ आणि पश्चिमेकडे तोंड करायचं नाही. संपला विषय. दुसरं राहिलं पश्चिम दिशा. पश्चिम दिशेकडे पाठ आणि पूर्वेकडे तोंड करायचं नाही. का? पश्चिम दिशेला देवळीमध्ये माता पार्वती उंचीवर आहे का नाही, तसं जलधारीला हो माता पार्वती, पण खरी माता पार्वती उंचीवर आहे ना. संपला विषय. म्हणजे पश्चिमेकडे पाठ पूर्वेकडे तोंड चालत नाही. भगवान शंकर म्हणते तू माझी पूजा करायला आला, मला 1 तांभर पाणी घालायला आला, भस्म लावायला आला, बेल लावायला आला, का माझ्या बायकोजवळ बसायला आला, पठ्या गंमत करतो का काय? येतं की लक्षात? म्हणजे पश्चिमेकडे पाठ आणि पूर्वेकडे तोंडही चालत नाही. संपला विषय. हां, त्याच्यानंतर पूर्वेकडे पाठ आणि पश्चिमेकडे तोंड चालत नाही. सूर्यकिरणाच्या मधात आपण येतो.
पश्चिमेकडे पाठ पूर्वेकडे तोंड चालत नाही. माता पार्वती शिवजींच्या मधात आपण येतो. राहिलं उत्तर दिशेला जलधारी, तिकडे तर बसण्याचा प्रश्नच येत नाही ना, बरोबर आहे ना. राहिली एक दिशा, दक्षिण दिशेला पाठ आणि उत्तरेकडे तोंड. सगळ्यात पहिले शिवभक्तांना हे असं नंदीजींच्या शिंगातनं पाहिलं. मंदिरामध्ये गेलो आणि गुडघे खाली टेकवले. माणसानीच फक्त पुट द नी ऑन फ्लॉवर इन शिव टेम्पल. प्रत्येक शिव मंदिरामध्ये माणसानंच फक्त गुडघे टेकवायचे, दक्षिणेकडे पाठ उत्तरेकडे तोंड, आणि बायांनी मांडी घालून बसायला सांगितलं. तुम्ही म्हणाला असं कसं काय, असं कसं काय? तसंच आहे ते. त्याचं कारण असं आहे, ऋग्वेदामध्ये मातृदेवो भव, मातेचं स्थान पित्यापेक्षाही उंच सांगितलं. ऋग्वेदांना सांगितलं. तुकोबाराय म्हणतात वेदाचा तो अर्थामासीच ठावा, वाचा बोलो वेदनीती. वेदाचे गवर्न कळे पाठ का. म्हणजे तुकोबारायांना वेद मान आहे, आमच्या वारकरी संतांना वेदाचं प्रमाण मान्य आहे. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, असं आमच्या संतांचं म्हणणं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात किंवा मनोमार्गे गेला तो त्याची मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मातेचं स्थान उच्च आहे म्हणून शिव मंदिरामध्ये माता उंच आहे. म्हणून शिव मंदिरामध्ये जाणारी प्रत्येक स्त्री ही माता पार्वती स्वरूप आहे. आणि दुर्गा सप्तशतीमध्ये त्याचं वर्णन आहे. इथं बसलेल्या प्रत्येक माता मावल्यामध्ये साक्षात जगदंबा माता पार्वतीचा वास आहे. या देवी सर्वभूतेषु, वाचलंय ना तुम्ही हे, शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आणि तुम्ही बसलेले आमचे सगळे बापदादा जे आहात ना इथे बंधूंनो, सगळे पुरुष बांधव, तुमच्या आमच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अंश आहे. ममे वंशो जीवलोक जीवभूत सनातनः ईश्वर सर्वभूतानां हृदयशर्जुन तिष्ठति. श्रीमद भगवद्गीता. भगवान उवाच. प्रत्येकामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे, इकडे माता राणी आहे. म्हणून बाईनी लक्षपूर्वक, लिसन केअरफुली, कीप रिमेंबर, लक्षात ठेवा, डोंट फॉरगेट इट, महत्त्वाचं आहे. आस्था चॅनलवर सुद्धा हे भाव ऐकायला भेटत नाही. वरवर मलाही भेटतं, आपल्याला नुकसान होतं, चुका करतो आपण. मग पुन्हा एक म्हण आहे महाराष्ट्रामध्ये, करून करून भागलून देव पूजेला लागलो. आम्ही कोर्स केला फळ नाही, कसं काय भेटणार आहे. अशा चुका करत राहायचं, मग कसं काय व्हायचं. बायांनी मांडी घालून बसायचं आहे शिवजींच्या मंदिरामध्ये. माणसाने गुडघा टेकवायचा आहे, माणसानं डोकं टेकवायचं आहे. बकऱ्याची ब्या ब्या बोंब मारायची आणि टाळी वाजवायची. बाईनं पण तसंच करायचं, फक्त बाईनं मांडी घालायची आणि माणसानं गुडघे टेकून बसवायचं. येतं एक लक्षात. नंतर माणसानं सुद्धा मांडी घालून बसायचं आहे. शिंगामधनं नंदीजींच्या महादेवाला बाईनं पण पाहायचं. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर दक्षिणेकडे पाठ बाईनं पण करायची, माणसानंही करायचं. दोन माणसानं गुडघे टेकवायचे आणि बाईनं मांडी घालायची. संपला विषय, बाकीची पूजा सेम. आता ऐका, आता महादेवाला 3 गोष्टी खूप आवडतात. महादेवाला जलाची धार, सतत जे अभिषेकाचे मंत्र म्हणलो आहे आपण ते एक, त्यानंतर भस्माच्या 3 रेषा आणि त्याच्यानंतर बेलाचं पान. बेलाचं पान वाहताना ते विषम संख्येमध्ये असावं. त्या बेलाच्या पानाला किड्यानं कुतरलेलं नसावं, तो किडलेलं नसावं, विषम संख्येमध्ये असावं. 3 पानाचा बेल, 5 पानाचा बेल, 7 पानाचा बेल, 9 पानाचा बेल महादेवाला चालतो बरं का माता माऊल्यांनो. जगातलं एकमात्र असं हे औषध आहे. महादेवांना हे आध्यात्मिकदृष्ट्या आवडतं, पण आयुर्वेदिकदृष्ट्या सायंटिफिक जर का याचा विचार केला आपण तर अँटीऑक्सिडंट आणि अँटी डिप्रेसंट गुण याच्यामध्ये आहे. हे बेलाचं पान जर का आपण खाल्लं तर उष्णता कमी होते, शरीरातली हिटिंग कमी होते, जिभेला जे छाले वगैरे पडतात ते कमी होते, दम्याचे रोग वगैरे, असं मान्यता आहे आयुर्वेदिक. माझी काही बळजबरी नाही असं म्हणतात. आध्यात्मिकदृष्ट्या ते महादेवाला आवडतंच, परंतु आयुर्वेदिकही त्याचा खूप मोठा फायदा आहे. जगातलं एकमात्र हे बेलाचं पान असं आहे, या बेलाच्या एका देठाला 3 पानं आहे. बाकीच्या झाडांना तुम्ही पहा, बाकीचे जे झाडं असतील आणि त्या झाडांना जे पानं येतील, एका देठाला एकच पान येतं माऊल्यांनो, बरोबर आहे ना. पण जगातलं एकमात्र हे बेलाचं पान इतकं अलौकिक आहे, इतकं अद्भुत आहे की एका देठाला 3 पानं आहे. मग महादेवाला वाहताना ते एका देठाला 3 पानं असलेले जे बेलाचं पान व्हायचं आहे, त्याचा चोपडा भाग खाली करायचा आहे, खरबड भाग वरती करायचा आहे आणि देठ महादेवाकडे करायचा आहे. अदरवाईज तुळशीचं पान वाहताना तुळशीचा खरबड भाग खाली करायचा आहे, चोपडा भाग वरती करायचा आहे आणि देठ आपल्याकडे करायचा. इतका फरक आहे. आणि हे बेल वाहताना सुद्धा बिल्वाष्टकम म्हणायला सांगितलेलं. बिल्वाष्टकम त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रयायुधम त्रिजनम पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम अखंड बिल्व पत्रेण. बेलाचं पान असं कट झालेलं नसावं म्हणले किड्यानं, हे लिहिलंय ना याच्यामध्ये. अखंड बिल्व पत्रेण पूजिते नंदिकेश्वरे शुद्ध्यंतिम सर्व पापेभ्यो एक बिल्वम शिवार्पणम लक्ष्म्यास्तनत उत्पन्न महादेवस्य च प्रियम बिल्ववृक्षं प्रयच्छामि एक बिल्वम शिवार्पणम. एकच बेलाचं पान वाहिलं तर कोटी कन्या महादानम, कोटी कन्या दान आणि लाखो यज्ञ करण्याचं पुण्य प्राप्त होतं. पण ते एक बेलाचं पान ते अतिशय स्वच्छ असलं पाहिजे. राहिलं दुसरं, महादेवाला भस्म खूप आवडतं. आध्यात्मिकदृष्ट्या जो भस्म लावतो
तो मरण पावल्यावर शिवलोकात जातो आणि वैज्ञानिकदृष्ट्या जो भस्म लावतो तर त्याच्या शरीराला चमडीच्या संबंधी कोणतेच रोग होत नाही. हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलं. अदरवाईज काहीच होऊ नये, फोडं येऊ नयेत, फुंस्या येऊ नये म्हणून बरेच लोक माती लाव, मुलटानी माती लाव, काहीतरी कर, वाप करतात ना, कुटाने करणारे करतात ना. तर भगवान महादेव म्हणतात, बाबा या नश्वर शरीरावर तू किती असं प्रेम करशील रे, किती डिओ मारशील, किती परफ्यूम मारशील रे, किती तू सौंदर्य प्रसाधनं कॉस्मेटिक्स वापरशील रे, हे तर सगळं बाहेरून आहे ना. अहो आतमध्ये स्वतः हातोडी घेऊन स्वतः जर का आपण मारून उघडून पाहिलं तर जागेवर उलटी करून आपण आपलं आतमधली घाण, इतकं आतमध्ये घाण आहे म्हटले. बरोबर आहे ना. बाहेरून स्वच्छ वाटते पण आतमध्ये हा देहो नाशिवंत मळमुद्रांचा बांधा वरी चर्म घातल कर्म कीटकांचा साधा रव रव दुर्गंधीर अमंगळ तिचा बाधा स्मरात्या हरिहरा शरण जाई मो गोविंदा परयते मदाल सा सोहम जो जोळे बाळा परयते मदाल सा सोहम जो जोळे बाळा. हा देहो नाशिवंत मळमूत्रांचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा रव दुर्गंधी रे मंगळ तिचा बांधा स्मरा त्या हरिहरा शरण जायो गोविंदा पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. माऊली ज्ञानोबाराय मदालसा प्रकरणामध्ये वर्णन करतात. मदालसा नावाची स्त्री आपल्या बाळाला जेव्हा पाळण्यामध्ये झोका देत असताना, बाळा आता मी तुझं काय करते म्हणले, तुला गुटी पाचते रे बाळा, तुझा टाळू मागते रे बाबा, हे सगळं बाहेरून पण आतमध्ये हे सगळं घाण आहे. ती मदालसा नावाची माता आपल्या बाळाला बोलते सगळं घाण आहे म्हटलं आतमध्ये, म्हणून भस्म लावायला पाहिजे. तुम्ही लावत असाल भस्म, मला माहिती आहे. कोरडं तर नाही लावत ना भस्म महादेवाला, माहिती नाही तर घाबरू नका. आता माहीत झालं तर फॉलो करा. कोरडं भस्म शुद्धीकरता वापरायला सांगितलेलं आहे आणि पूजेकरता ओलं भस्म वापरायला सांगितलेलं आहे. कोरडं भस्म शुद्धीकरता वापरायचं आहे, म्हणजे मरण पावलेल्या माणसाला कोरडं भस्म लावलं जातं. आणि तुम्ही आम्ही जे भस्म लावतो ना ते ओलं करायला सांगितलेलं आहे ऋग्वेदामध्ये. शिवभक्तांनी आपल्या शरीराच्या डोक्यापासून पायापर्यंत कमीत कमी 32 जागेवर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमा 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 आपल्या डोक्याच्या केसापासून तर पायापर्यंत 32 जागेवर भस्म लावायला सांगितलेलं आहे. कारण की माणूस जेव्हा मरतो ना तर मरण पावल्यानंतर टॉप ऑफ द बॉटम म्हणजे हेड टू लेग्स सगळं शरीर जाळलं जातं बरं का. असं नाही की डोकं जाळलं आणि बॉडी फेकली, तसं नाही ना. म्हणून शरीराच्या शुद्धीकरता या सगळ्या शरीराची राख होणार आहे भगवान महादेव सांगतात. स्वतः महादेव कशा करता भस्म लावतायत आणि भस्म लावतात पुणे कुठे लावतात, स्मशानामध्ये जाऊन लावतायत. म्हणजे महादेवजी सांगतात कितीही उद्योग कर, कितीही कुटाने कर, कितीही हापशीचं पाणी हापस, कितीही प्रयत्न कर, कितना भी भाग दौड़ कर ले, कितना भी कमा ले, लेकिन जाना है अंततो गतवा स्मशान घाट और वहाँ पर राख ही होना है. इसलिए मैं स्मशान में बैठ करके मरे हुए आदमी की चिता भस्म लगा रहा हूँ. स्मशान श्मा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चितम भस्मम लेपम स्रगपिंड परोटी परिकरम अमंगल्यम शीला. पंढरपूरच्या बाजारात किंवा मंदिरात ते भस्म लावत नाहीत ना. आणि शिवमहापुराणामध्ये 3 प्रकारचे भस्म आहेत. वेदाग्नी जनित म्हणजे वेद मंत्र म्हणून जे हवन झालं आहे, हवनकुंड पेटवून त्याच्यामध्ये सगळ्या झाडांच्या वनस्पती लाकडं जाळले आहेत आणि तूप टाकलेलं आहे. अग्नये नमः स्वाहा वगैरे वगैरेचे असे मंत्र म्हणतात ना गुरुजी,
त्याच्याद्वारे झालेलं हवन, ते हवनाची रक्षा शांत झाली की ती रक्षा घ्यायची, त्याला रक्षा विभूती किंवा भस्म म्हणतात. हे झालं वेदाग्निजनित. दुसरा आहे शिवाग्निजनित, म्हणजे भगवान शंकर. शिवाग्निजनित म्हणजे भगवान शंकर ज्या भस्माचा स्वीकार करतात त्याचाच आपण स्वीकार करायचे. तुमची आमची जर का हिंमत असेल ना तर तुम्ही आम्ही रोज स्मशानात जायचं. स्मशानामध्ये ज्या माणसाला फ्युनरल कर्म केले, अंतिम संस्कार, त्या अंतिम संस्कार केलेल्या माणसाची राख उचलून आणायची, भस्म लावायचं. हिंमत कोणात नाही पण करू शकतो म्हणले आपण. याला शिवाग्निजनित म्हणलं शिवमहापुराणामध्ये. वेदाग्निजनित म्हणजे भस्माची रक्षा, आपलं हवनाची रक्षा. शिवाग्निजनित म्हणजे भगवान शंकर लावतात ते. तर शिवाग्निजनितही आपल्यासाठी अवघड आहे. वेदाच्या मंत्रापासून झालेलं हवन तेही आपल्या हातात काही सहजी लागत नाही. तिसरा सोपा प्रकार सांगितला आहे लोकाग्निजनित. इट मीन्स दॅट पंढरपूरच्या बाजारात कोणत्याही तीर्थयात्रेत जा आणि रस्त्यानं जेव्हा आपण फिरतो, मंदिरात जातो, तेव्हा ते मार्केटमध्ये हळदी कुंकू, अक्षदा वगैरे, अष्टगंधाच्या डब्या वगैरे, तिथंच भस्माचं इबीत असतं. ती लोकाग्निजनित आहे. सहज सुलभ, यथासिद्ध यथासाध्य. विकत घेऊन यायचं, आणलं, संपला विषय. ते भस्माची गोटी घेऊन आता मंदिरात जायचं. ताई, नियम लक्षात आला का? नंदीच्या शिंगातून पाहिलं, महादेवाच्या मंदिरात गेलो, दक्षिणेकडे पाठ केलं, बाई मांडी घालून बसली, माणसानं गुडघे टेकवले, माणूस खाली बसला, डाव्या हातात पाणी घ्यायचं आणि उजव्या हातामध्ये ती भस्माची गोटी धरायची आणि भस्माची गोटी धरून भस्म ओलं करायचं, असं ऋग्वेदानं सांगितलंय. मानस्तो के तनये मान आयो मानू गोषू मानू अश्वेशुरीरीश वीराण मानो रुद्र भामितो वदीर हविष्मित सदामित वा हवामहे इति हस्ते भस्म गृहीत्वा जल मिश्रितम कृत्वा. वेदाचा तो अर्धामासीचा ढाबा वाचा बोलो वेदनीती. आणि वेदच सांगतोय ना भस्म ओलं करा, म्हणजे ओलं भस्म करून लावावं लागतं. गाड्यांनो, कोरडं जर का लावित असताना तर अवघड होईन बरं का, घाबरवत नाही बरं का, हे यथार्थ आहे बरं का. आणि भस्म ओलं केल्यानंतर 32 जागेवर भस्म लावा म्हणले. डेंजरस आहे, मोठा टास्क आहे. 32 जागेवर भस्म नाही लावू शकलो तर दुसरं प्रमाण सांगितलं, कमीत कमी 32च्या अर्ध किती होईल मावल्यानं? 16 जागेवर भस्म लावा. आणि 16 जागेवर भस्म नाही लावता आलं ना बंधूंनो, तर 8 जागेवर भस्म लावा. त्या 8 भस्म ओलं करण्याचा सुद्धा एक मंत्र आणि 8 जागेवर भस्म लावण्याचे सुद्धा मोस्ट डेंजरस मंत्र. जमदग्ने ललाटे, कपाळाला भस्म लावा 1, जिभेला भस्म लावा 2, गळ्याला भस्म लावा 3, दक्षिणस्कंदे उजव्या खांद्याला भस्म लावा 4, वामस्कंदे डाव्या खांद्याला भस्म लावा 5, हृदयाला भस्म लावा 6, उजव्या हाताला भस्म लावा 7 आणि डाव्या हाताला भस्म लावा 8. ये होता है प्यारे, ये गिला करके. नाही तुम्ही 32 जागेवर लावू शकत, कमीत कमी 16, नाही 16वर 32, 8. आता भस्म ओला करण्याचा मंत्र पाहिला आहे ना, मी म्हणत नाही आहे. हा जो अभंग आहे, भस्म उटी रुंडमाळा, भगवान शंकर लावतात, पण त्याचा विधी सांगतोय फक्त. भस्म ओलं केल्यानंतर कपाळाला भस्म लावताना आता लक्षात घ्या, चंबू गवाळ्यासारखं कोणत्याही पोटानं आडमतडम भस्म लावायचं नाही. लोक घेतात हे असं फसा असं नाही चालत. अहो, डाव्या भुवाळीपासून भस्म चालू करून उजव्या भुवाळीपर्यंत घ्यायला लागतं बंधूंनो. आणि तेही अंगुष्ठ या बोटाचं नाव, याचं नाव तर्जनी, याचं नाव मध्यमा, याचं नाव अनामिकन, याचं कनिष्ठिका. हे पित्रांचं बोट आहे. आपले जे मरण पावलेले पित्र आहे, ज्या दिवशी आपण पित्र घालतो ना, भाताचे पिंड करतो ना, त्या पिंडांना फक्त या बोटाने गंध लावायला चालतं. पिंडस्थ पितराः चंदनं स्वदाः. या बोटानं अजिबात देवाला गंध लावायचं नाही, लावलं तर अवघड होऊन जाईल. या बोटानं एका माणसानं समोरच्या माणसाला गंध लावायचं. उदाहरणार्थ मला यांना गंध लावायचं, मी यानं लावायला, हे मला याने लावतील. यांनी स्वतःला. इट इज अ ग्रेट हिप्नॉटिझम. फ्रॉम हिअर वन ब्लड सेल डायरेक्टली कनेक्टेड टू दी अवर हार्ट. इट इज कॉल्ड ॲज अन हार्ट अँड फ्रॉम हिअर स्टार्टेड टू दी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम इन अवर इंटरनल ह्युमन बॉडी. आज्ञा केंद्र इथे हे जागृत होतं. जो रोज या बोटानं गंध लावेल त्याला अटॅकच येणार नाही, असं मोठं शास्त्र आहे. पण ते सकाळी 4ला उठून करावं लागतं आणि त्याच्याकरता अष्टांग योग करावा लागतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. हे अष्टांग योग केले की 8 सिद्धी प्राप्त होतात. अनिमा, गरिमा, महिमा, वशित्व, ईशित्व, सकाम्य, प्राप्ती आणि प्राकाश्य. पण हे जे सिम आहे ना आपलं आज्ञा केंद्र, याची व्हॅलिडिटी संपून गेली. याचा रिचार्ज आपण मारला नाही, याची सर्व्हिसिंग आपण केलीच नाही, याचं ऑइल फिल्टर चेंज वगैरे आपण केलंच नाही. हे 2G सिम ॲक्टिवेट आहे. याला 4G किंवा 5Gची रेंज द्यावी लागेल आपल्याला. नेटवर्क खाली जावं लागेल आणि ते सिम कार्ड ॲक्टिवेट करून काय करावं लागेल आपल्याला, सिम इन्स्टॉल करून काय करावं लागेल, त्याचा रिचार्ज मारावं लागेल. म्हणजे सकाळी उठल्यावर होतं ना ते, बरोबर आहे ना. तर हां, ते भस्म लावल्याच्या नंतर येतं आहे का लक्षात. मग ते भस्म ओलं केलं. ओलं केल्यानंतर कपाळाला भस्म लावताना आता ऐका, हे जे 2 बोट आहे मध्यमा आणि हे अनामिका, या मधल्या बोटानं भस्माची वरची रेष डाव्या भुवळीकडून उजव्या भुवळीकडे पहिली रेष ओढायची भस्माची. एक हे खालचं जे बोट आहे, या खालच्या बोटानं डाव्या भुवळीकडून उजव्या भुवळीकडे खालची रेष ओढायची आणि उजव्या हाताच्या अंगठ्यानं मधातली रेष जी आहे ना, मधली रिकामी जागा,
ती उजवीकडून डावीकडे रेष ओढायची आहे असं वर्णन आहे. याचा सुद्धा मंत्र आहे. ईशान सर्व विद्यानां ईश्वरं सर्वभूतानां ब्रह्मणोऽधिपतिर् ब्रह्म शिवो मे अस्तु सदा शिवोम शिरसी. या मंत्रानं भस्मवल करून कपाळाला लावत असतात. हे याचं शास्त्र आहे. या दोन बोटानं डावीकडून उजवीकडे 2 रेषा, उजव्या हाताच्या अंगठानं उजवीकडून डावीकडची 1 रेषा. पुन्हा या बोटानं जिभेला मंत्र रुद्र गायत्री. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. मुखे हृदयाचा अघोरेभ्यो घोरेभ्यो घोर घोर तरेभ्य सर्वेभ्यं सर्व शरवेभ्य नमस्ते अस्तु रुद्र रूपेभ्यं हृदये. वामदेव वगैरे वगैरे. यू डोंट टेक टेन्शन. तुम्हाला वाटण जास्ती डेंजर सांगायला लागला बाबा. डेंजर काय जे आहे ते सांगून राहिलो. बघा तुम्ही शिवमहापुराणाचं विद्येश्वर संहिता आणि ते भस्म महात्म्य काय मानन थोडी सांगून राहिलो आहे बाबा. जे आहे पण टेन्शन नका घेऊ. देअर आर 2 काइंड्स ऑफ एव्हरी वर्शिप. प्रत्येक पूजेचे 2 प्रकार. ही वैदिक पूजा आहे. वैदिक आहे. हे तुम्हाला नाही जमलं ना तर घरी जाऊन पाय नाही आपल्याची मला येतच काऊन असं काही करायचं नाही म्हटलंय. सिंपल फंडा आहे. भस्म लावायचं आहे का 16 किंवा 32 किंवा 8 जागेवर लावायचं आहे का सगळ्याला लावायचं आहे का 1 2 3 4 5 6 7 8. तर मग एक काम करा. हे मंत्र ज्याला येत नाही ना म्हणले त्यांनी काय करायचं भस्म ओलं करून घ्यायचं. भस्म ओलं करून 3 वेळेस ओम नमः शिवाय म्हणायचं. फक्त काय ओम नमः शिवाय 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 इति त्रिवारोच्चारितेन सर्वांगे भस्मं विलिपयेत. काय मंत्र आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सर्वांगे भस्म विलिपयेत. सगळ्या शरीराची राख होणार आहे. एखादा पार्ट सोडू नका बरं का. ते तसंच राहील. सर्वांगे भस्म विलिपयेत असं वर्णन आहे. पण त्याच्यातही आता डोक्याला ताण आहे म्हटले ताई. एक ज्यानं गुरुमंत्र घेतलेला आहे म्हणले ताई त्यानं ओम नमः शिवाय म्हणायचं. आणि ज्यानं गुरुमंत्र नाही घेतलेला ग ग ग ग ग त्यानं नमः शिवाय म्हणायचं. आणि ज्यानं गुरुमंत्रही नाही घेतला आणि जो देवाला मानत नाही पण आला तर मानायला लागला म्हणले आपलं कसं केलं नाही तर तेल लावत गेलं. कधी मधीचा जो भक्त आहे टाइमपास भक्त टाइमपास प्लेअर टू यू नो तर त्या टाइमपास प्लेअरनं शिवाय नमः म्हणायचं आहे. काय म्हटलं मी ज्यानं गुरुमंत्र घेतलेला आहे त्यानं ओम नमः शिवाय म्हणायचं आहे. ज्यानं गुरुमंत्र नाही घेतलेला आहे त्यानं नमः शिवाय म्हणायचं आहे. आणि ज्यानं गुरुमंत्रही घेतलेलं नाही केलं नाही तर नाही केलं तेल लावत गेलं त्यानं शिवाय नमः म्हणायचं आहे. अशा पद्धतीनं भस्म लावायला सांगितलेलं आहे. या भस्माची महिमा अशी आहे भगवान शंकर सगळ्या याच्यावर प्राणीमात्रांना जड जीवांना या भस्माच्या प्रक्रियेतनं संदेश देतात. बाबा मी स्मशानामध्ये जाऊन मेलेल्या माणसाचं ताजं भस्म लावतो. नुसतं भस्म लावत नाही म्हटले मेलेल्या माणसांची जी कवटी असते त्या कवट्याची माळसुद्धा गळ्यात घालतो. का घालतो ते भगवान शंकर जे मुंडमाळा घालतात ना ती मुंडमाळा म्हणजे कवट्या. तर ते मरण पावल्यानंतर तुला सुद्धा कवटी व्हायचंय म्हणून मी कवटी घातली आहे. भगवान शंकर म्हणतात त्याग आणि मोक्षाचं प्रतीक म्हणजे कवटी. ऐकून घ्या काय म्हणतोय. त्याग आणि परमार्थाचं प्रतीक परमार्थाचं मोक्षाचं प्रतीक म्हणजे भस्म. त्यागाचं प्रतीक म्हणजे ते कवटी. शेवटी शरीराचा त्याग होणार आहे. भस्म उटी रुंड माळा आणि हातामध्ये त्रिशूळ धरलेला आहे भगवान शंकरानं. तो जो त्रिशूळ आहे म्हटले त्या त्रिशूळाचं मधलं जे टोक आहे ते सत्व गुणयुक्त आहे आणि पहिलं जे आहे म्हटले ते रजोगुणयुक्त आहे आणि डावीकडचं जे आहे ना म्हटले ते तमोगुणयुक्त आहे. म्हणजे 3 गुणांचं प्रतिपादन करणारं आहे किंवा 3 कालाचं द्योतक आहे ते भूत भविष्य आणि वर्तमान. आणि त्यातली त्यात त्या त्रिशूळाला हातामध्ये धारण करून डोळ्यामध्ये अग्नी धारण केलेला आहे भगवान शंकरानं. ज्या भगवान शंकराच्या डोळ्याच्या अग्नीच्या द्वारे जलंधराचा जन्म झालेला आहे. ही कथा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत नरहरी सोनार महाराजाला पंढरपूरला शिवभक्ती करत असताना माहिती आहे. का माहिती आहे की ते श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे शिवभक्त आहे. म्हणून भगवान शंकराच्या भस्माची भगवान शंकराच्या गळ्यामध्ये घातल्या जाणाऱ्या त्या रुंड म्हणजे मुंडांच्या माळाची भगवान शंकराच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळाला डमरू बांधलेला असलेला तो जो त्रिशूळ आहे ज्याला 3 टोक आणि 3 मुख आहे त्या 3 टोकाची आणि भगवान शंकर जे म्हणायला आणि दिसायला भोळे आहे पण त्यांच्या
डोळ्यांमध्ये जो अग्नीची ज्वाळा आहे म्हटले, त्याची महिमा काय आहे ती मला माहिती, पण ती महिमा सगळ्या शिवभक्तांना माहिती असावी, म्हणून त्या महिमेचं वर्णन संत नरहरी सोनार महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म यथार्थ वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्रेष्ठ शिवभक्त संत नरहरी सोनार महाराज करतायत. भगवान शंकरांनी सर्वांगाला भस्म लावलेलं आहे म्हटले. भस्म उटी, उटी लावली आहे. उटीचे प्रकार आहे. चंदनाची उटी आहे, गंधाची उटी आहे, कुंकाची उटी आहे, हळदाची उटी आहे. पण भगवान भोलेनाथ जी उटी लावतात म्हटलंय, नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चरतीणाय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष पूजिताय तस्मै शिकाराय नमः शिवाय वसिष्ठ कुंभोद भौगौतमार्य मुनीन्द्र देवान चितशेखराय चंद्रार्कमैश्वानरनोचनाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. याला शिवपंचाक्षर स्तोत्र म्हटलंय शंकराचार्यांनी. कशाची म्हणलंय? भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय. फॅरन लावली कितीही लावा म्हटले ताई, फॅरन हँडसम कितीही लावा म्हणले, सेंट कितीही लावा म्हटले, गोदरेज नंबर 1 कितीही लावा म्हटले, दिवाळीला कोणती वापरतो पण मोती किती लावा म्हटले, पियर्स किती लावा म्हटले, पण खरं नित्याय शुद्धाय दिगंबराय या नाशिवंत शरीराला शुद्ध करण्याचा एकमात्र पर्याय भगवान भोलेनाथ सांगतात. नशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या. आणि म्हणून संत नरहरी सोनार महाराज म्हणतात, असा देव, असा करुणाकर, असा सांब सदाशिव, असा भोलेनाथ जो सर्वांगाला जे भोलेनाथची भस्म उटी रुंड माळा, गळ्यामध्ये 108 मुंडक्याची माळा घातली आहे. आणि ते मुंडके मेलेल्या माणसाच नाही, जिवंत मुंडके हसतात. ते भगवान शंकराच्या लग्नाला गेले होते. माता पार्वतीने विचारलं, का हो हे काय नवीनच धरलंय तुम्ही? अहो ही माळ कशासाठी घातली आणि हे मुंडके तर हसतात पण म्हटले, कधी कधी बोलतात सुद्धा म्हटले. तर भगवान शंकर म्हणले, हे मुंडके कोण आहेत माहिती आहे तुला? हे 108 मुंडके आहेत म्हटले पार्वती. काय आहे माहिती आहे का? भगवान शंकर माता पार्वतीला अमरकथेचं ज्ञान देऊ लागले. अमरनाथाला अमरकथेचं ज्ञान देत असताना म्हटले, माता पार्वती तुला जर का अमर व्हायचं असेल तर प्रणव पंचाक्षराची दीक्षा घ्यावी लागेल. भगवान शंकरांनी माता पार्वतीला गुरुमंत्र दिला. जगातले सगळ्यात पहिले गुरु आदियोगी, जगातले सगळ्यात पहिले योग करणारे शंकर, आदि गुरु भगवान शंकर. जगत पिता, पहिले पिता शंकर, पहिली माता पार्वती. जगातले सगळ्यात पहिले पुत्र भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू.
भगवान शंकरांनी आपल्या उजव्या हातातनं ब्रह्मदेवाला जन्म दिला आणि डाव्या हातातनं भगवान विष्णूंना जन्म दिला. आणि या दोघांना जन्म देऊन एकाला सांगितलं तू सृष्टी बनव आणि भगवान विष्णूला सांगितलं तू पालन पोषण कर. दोघांमध्ये भांडणं लागले तर भगवान शंकर दोघांचं भांडण संपवण्याकरता जगामध्ये सगळ्यात पहिले शिवलिंग बनून आले. लिंगाष्टकम ब्रह्ममुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जडमज दुःख विनाशकलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम देवमुने प्रवरार्चितलिंगम कामदहम करुणाकरलिंगम रावण दर्प विनाशनलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम ब्रह्ममुरारी सुरार्चितलिंगम निर्मल भासित शोभितलिंगम लिंगाष्टकम. जगामध्ये महादेवाच्या सौंदर्याची, रूपाची, स्वरूपाची, ऐश्वर्याची, शरीराची पूजा होत नाही. का होत नाही? भृगु ऋषींनी महादेवाला श्राप दिलेला आहे की तुमच्या शरीराची कोणीच पूजा करणार नाही. म्हणून ब्रह्मदेवानं सृष्टी बनवली आणि विष्णू पाळायला लागले. ब्रह्मदेवाच्या मनात अभिमान निर्माण झाला की बाबा मी सृष्टी बनवली आहे, मी बनवली तेव्हा विष्णू पाळतात, मी जर का बनवलीच नसती तर विष्णूने पाळली कशी असती? मग मी विष्णूपेक्षा मोठा आहे. भगवान विष्णूला ब्रह्मदेव म्हणाले मी मोठा आहे, तुम्ही मला नमस्कार करा. तर भगवान विष्णू म्हणाले अरे पुत्रा तू माझा पुत्र आहे, सटकला गिटकला तर नाही ना, तुझा मेंदू तर सडला नाही ना, तुझ्या मेंदूत पाणी गिनी तर झालं नाही ना. अरे बाप बाप होता आहे बोले, रोज तुम्हाला नमस्कार करतो, आज तुम्हाला नमस्कार करायला सांगतोय. तर दोघांनी एकमेकाचे काय गचंड्या धरल्या, मी मोठा मी मोठा मी मोठा मी मोठा असं करत करत भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव भारताच्या अरुणाचल प्रदेश नावाच्या राज्यात गेले ताई. आणि जगातलं सगळ्यात पहिलं शिवलिंग उत्पन्न झालं. निमित्त दोघांचं भांडण आहे पण जगत कल्याणाकरता भगवान महादेव ज्या शिवलिंगाची पूजा ब्रह्मदेव, यक्ष, चारण, सिद्ध, गंधर्व, नाग, ब्राह्मण, मनुष्य आदी करतात ते शिवलिंग जगातलं. अरुणाचल प्रदेश नावाचं राज्य आहे. मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमा तिथी आहे आणि आर्द्रा नावाचं नक्षत्र आहे आणि वेळ संध्याकाळची 6 वाजेची आहे. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा, पौर्णिमा संपत आलेली, प्रतिपदा लागलेली आहे. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमायुक्त प्रतिपदा अरुणाचल प्रदेशच्या त्या पवित्र भूमीमध्ये भारत देशामध्ये एकीकडून ब्रह्मदेव उभे आणि एकीकडून विष्णू परमात्मा उभे आणि दोघांच्या मधातून शिवलिंग निघालं, खालून पाताळातून निघालं, 7 पाताळाचं भेदन करून अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताळ 7 पाताळातून निघालं ताई. आणि 7 पाताळातून ते कुठे आलं? भारतात आलं, मृत्यूलोकात आलं. मृत्यूलोकात भारतात कुठे आलं? अरुणाचल प्रदेश नावाच्या राज्यात आलं. कुठे आलं? ब्रह्मदेव विष्णूजींच्या मधात आलं. कधी आलं? मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला आर्द्रा नक्षत्राला संध्याकाळी 6 वाजता आलं आणि ब्रह्मदेव विष्णूंच्या मधातून पाताळातून निघून वरती 7 स्वर्गात गेलं. बोरलोक, बोरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, महोलोक आणि विष्णुलोक. हे कशा करता सांगतोय तुम्हाला? भगवान शंकराचा आदी नाही आणि भगवान शंकराचा अंत नाही. ती आदी सत्ता आहेत, चितसत्ता आहे, परमसत्ता आहे, परिपूर्ण सत्ता आहे, स्वयंपूर्ण सत्ता आहेत, अनामिक सत्ता आहेत, अबाधित सत्ता आहेत, अखंडित सत्ता आहे, अवरीय सत्ता आहे, सर्ग स्थित्यंतकारक, मायात्री त्रिगुण चक्रचालक, सीता हृदय विहंगम, पार्वती हृदय विहंगम, विश्वअंतिम व्यवस्था, भवबंध विमोचक, रजनी तिमिर छेदक आहे. तुम्ही विश्वनाथ दीनरंकमी अनाथ. बरोबर आहे, तुकोबारायचा अभंग आहे. तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ, तुम्ही विश्वाचे नाथ आहात, आम्ही तुमच्यासमोर दीन रंक आहेत म्हटले. आणि म्हणून भगवान शंकर कधीच संपत नाही, त्यांचा अंत होत नाही, त्यांना अमरकथेचं ज्ञान आहे. मग प्रत्येक जन्मामध्ये तू माझी पत्नी झाली आहे म्हणले, असे 108 जन्म आपले होऊन गेले. पण तुझ्या आठवणीमध्ये तू मरण जरी पावली ना पार्वती, तर तुझ्या आठवणीमध्ये मी प्रत्येक वेळेस काय केलं आहे, तुझं जे मुंड आहे ना, प्रत्येक जन्मातलं एक मुंड काय केलं म्हणले, दाभण घेतलं, दाभणामध्ये सुतळ ववली आणि त्याचं ते तुझं मुंडकं जे आहे ना ते, अरे बापरे, असं भस्म उटी रुंड माळा. भस्म म्हणजे त्यागाचं प्रतीक, निर्वाणाचं प्रतीक. बरोबर आहे. ते रुंड म्हणजे मुंडक्यांची माळा म्हणजे काय? मोक्षाचं प्रतीक. किंवा माणसाला जी आसक्ती आहे, अनासक्तीचं प्रतीक ते मुंडके. म्हणजे एक दिवस आपलंही मुंडकं असं जळणार आहे, कवटी होणार आहे आणि ती कवटी महादेवानं गळ्यात घातली. बाबा वेळ तर सावध होय, नाही तर जेव्हा तू मरशील आणि तुला जेव्हा घरचे जाळायला येतील तेव्हा तुझी कवटी फुटूस तरच वाट पाहणार आहे, फट, आणि तशी ती कवटी होणार आहे. म्हणून मी गळ्यात घातली. भस्म याच्याकरता लावलंय की तुला एक दिवस मेल्यावर राख व्हायचं आहे, असं भस्म व्हायचं आहे म्हणून भस्म लावलं. कवटी तुझी सुद्धा फुटणार आहे म्हणून कवटी घातली. हातामध्ये त्रिशूळ याच्यासाठी धरलंय बाबा की तू
भूतकाळामध्ये काय होतास, तुझं वर्तमान काय आहे आणि तुझं भविष्य काय हे मला माहिती आहे. तिन्ही काळाचं प्रतीक, नोहे नोहे 3 गुणाचं प्रतीक तो त्रिशूळ, आणि त्या त्रिशूळाच्या नंतर भगवान शंकर भोलेनाथ आहे. पण त्यांना जर का कधी राग आला म्हणजे तर त्यांनी काय केलं होतं, 3रा डोळा उघडला होता आणि 3ऱ्या डोळ्याच्या द्वारे कामदेवाला भस्म केलं होतं. जेव्हा माता सतीच्या देहाचा त्याग झाला होता, माता सती आपल्या पित्याच्या इथे यज्ञामध्ये गेली आणि माता सतीनं आपल्या देहाचा त्याग केला. भगवान शंकर क्रोधायमान झाले, कधीच क्रोध उत्पन्न होत नाही त्यांना. जटेची गाठ सोडली आणि जटेची गाठ सोडल्यानंतर भगवान शंकराला 6 पुत्र सांगितले शिव महापुराणामध्ये. तुम्हाला 2च माहिती असतील ना, ऑथोराइज्ड आणि सर्टिफाईड पोरं. एक कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा हे सर्टिफाईड ऑथोराइज्ड आहेत, स्टॅम्प पेंडर आहेत. पण अनऑथोराइज्ड DNA असे 4 पोरं आहेत भगवान शंकराचे. वीरभद्र भगवान शंकराच्या जटेपासून केसापासून DNA मॅच आहे. कालभैरवजी जे आहेत, कालभैरवजी 3ऱ्या डोळ्यापासून निर्माण झालेले आहे. देवराज्य संत्यमान पावनम पंकजम व्याल यज्ञ सूत्रबिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योग वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ काल भैरवम भजे भानुकोटि भास्वरम भाब्धितारकंबरम नीलकंठमित्यर्थदायकं त्रिलोचनम कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरम काशिकापुराधिनाथ काल भैरवम भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवं भजे कालभैरवं भजे. ब्रह्मदेव जेव्हा खोटं बोलले, मी तुमच्या शिवलिंगाचा अंत पाहिला स्वर्गात जाऊन, नव्हता पाहिला, तेव्हा कालभैरव निर्माण झाले 3ऱ्या डोळ्यापासून. DNA मॅच आहे, कालभैरव 3ऱ्या डोळ्यापासून. आता वीरभद्र केसापासून आणि डोळ्यातल्या आगीपासून जलंधराचा जन्म झाला बरं का ताई. आणि नंदीजी ते स्वतः शिलादाच्या शरीरातून बाहेर पडले. वीरभद्र केसापासून 1, कालभैरव शिवजींच्या 3ऱ्या डोळ्यापासून 2, आणखीन काय म्हटलं मी, कोण राहिले, डोळ्यातल्या आगीपासून जलंधर 3, आणि ते स्वतः नंदी बनून बाहेर पडले शिलादाच्या शरीरापासून. वीरभद्र केसापासून, 3ऱ्या डोळ्यापासून कालभैरव. आणि त्याच्यानंतर मग आता भस्म त्यागाचं प्रतीक आहे. कवटी जी आहे म्हणले ती अनासक्तीचं प्रतीक. एक दिवस मेल्यावर आपल्याला जळतील, आपली कवटी होणार आहे, शरीराची राख होणार आहे. भस्मउटी रुंड माळा आणि हाती त्रिशूळ म्हणजे 3 गुण किंवा 3 काळाचं प्रतीक आहे. आणि भगवान शंकर भोळे आहे. पण एक दिवस झालं असं, जर का त्यांना कोणी क्रोध दिला, देवगुरु बृहस्पती आणि देवराज इंद्र भगवान शंकराचं दर्शन घेण्याकरता कैलास पर्वतावर गेले. शिवमहापुराणातल्या युद्धखंडातली ही कथा आहे. तर इंद्राला मात्र खूप गर्व आणि अभिमान झाला. इंद्राच्या गर्वाचा परिहार करण्याकरता, गर्वहरण करण्याकरता भगवान शंकरांनी एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं, अवधूत झाले. आणि भगवान शंकर ब्राह्मण होऊन कैलास पर्वतावरून अर्ध्या रस्त्यात खाली येऊन बसले ब्राह्मणाच्या रूपात. मग देवराज इंद्र देवगुरु बृहस्पती भगवान शंकराचं दर्शन करायला जेव्हा जाऊ लागले ना, तेव्हा इंद्र रगेलीनं बोलला त्या भगवान शंकर रूपी ब्राह्मणाला पाहून. त्यालाही लक्षात आलं शंकर. त्यामुळे करे ब्राह्मणा, करे अवधूता, कैलास पर्वतावर गेला होतास का? भगवान शंकर भेटले का? भगवान शंकर तिथे आहेत का? नाही. इंद्राचं असं मगरुरीचं बोलणं ऐकून ब्राह्मण रूपी भगवान शंकराचे नेत्र क्रोधानं लाल झाले. हे देवगुरु बृहस्पतीनं पाहिलं आणि देवगुरु बृहस्पतीनं ओळखलं, हे शिवजी, शिवजी मुझे क्षमा करो. पण भगवान शंकर आणि इंद्राच्या त्या गर्वयुक्त बोलण्यामुळे त्यांचे नेत्र जे आगीनं लाल झाले होते, त्या भगवान शंकराच्या नेत्रातल्या अग्नी कैलास लोकाच्या भूमीवरनं खाली समुद्रात पडला आणि समुद्रातून त्या भगवान शंकराच्या डोळ्यातल्या आगीपासून जलंधर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला. त्याला ब्रह्मदेवानं काय केलं, ब्रह्मदेवानं त्याचा सांभाळ केला आणि त्याच जलंधराचं लग्न जे आहे ना ते वृंदेसोबत झालं. आणि त्याच वृंदेला मारण्याकरता भगवान विष्णूंना पाठवलं, कवच आणलं आणि त्रिशूळानं स्वतःच्याच मुलाला भगवान शंकराला मारावं लागलं. हाती त्रिशूळ नेतरी ज्वाळा, त्या नेत्रातल्या ज्वाळासुद्धा भगवान शंकराच्या काम करतात, त्या वाया जात नाही. भस्म उटी रुंड माळा त्यागाचं प्रतीक भस्म, बरोबर अनासक्तीचं प्रतीक ती गळ्यामध्ये घातलेली मुंडक्यांची माळा, 3 गुणांचं आणि 3 काळाचं प्रतीक म्हणजे त्रिशूळ, 3 टोक ज्याला आहेत. आणि
क्रोध जर का आला तर मी काय करू शकतो. क्रोधानं इंद्रानं जर का भगवान शंकराला डिवसलं नसतं तर जलंधर नावाच्या राक्षसाचा जन्म भगवान शंकरच्या डोळ्यातल्या आगीपासून झाला नसता. हाती त्रिशूळ नेत्री ज्वारा याच्या पुढचं भगवान शंकराचा जो श्रृंगार आहे, भगवान शंकराचं जे स्वरूप आहे ते अतिशय अद्भुत आहे. भगवान शंकराच्या स्वरूपाचं आणि सौंदर्याचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. क्या बात है बाबा, जय हो. भगवान शंकराच्या सौंदर्याचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये संत नरहरी महाराजांनी केलंय. गज चरम व्याघ्रांभर कंठी शोभे वासुकी हार. वैजयंती हार, वैजयंतीच्या फुलाचा हार कौस्तुभ मणी त्यामध्ये घालून भगवान विष्णू धारण करतात. आणि वासुकी जो हार आहे, वासुकी सर्पाचा हार, हार म्हणजे डायरेक्ट हार नाही, वासुकी सर्प. अनंतम वासुकिं शेषम पद्मनाभं च कंबलम शंखपालं च धृतराष्ट्रं तक्षकं काल्यं तथा एतानि नम नागानि नागाण्यां च महात्म्यनां सायंकाल पठे नित्यं प्रातकाल विशेषतः तस्य विषवयं नास्तिं सर्वत्रं विजयी विनयी भवेत्. या नवनागामध्ये शेषनागाचं खूप सामर्थ्य आहे. त्या नवनागापैकी मुख्य नाग एक आहे वासुकी. त्या वासुकी सर्पाला गळ्यामध्ये भगवान शंकरांनी धारण केलं. का? भगवान शंकराला काळ बाध करू शकत नाही. देह जाईल जाईल त्यासे काळबा खाईल करे नुमी जसे दगडा कसे हत्ती घोडे बडा लोंडे बालस्ती सुपत्ती चरा आलिया फजेती. 2247 अभंगाचा नंबर 5 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकर दमंग कथा. ज्या काळाची तुम्हाला आम्हाला भीती आहे ना, जातो का काय, मरतो का काय, पोरीचं लगीन पाहतो का नाही, त्या काळाला भगवान शंकरांनी गळ्यात घातले. गळ्यात कंठी शोभे वासुकी हार. काल भगवान का बाल भी बाका नहीं कर सकते, मेरे नारायण काल पर सोय है. शेष नावाचा जो काल आहे त्या शेषाच्या मंचकावर नारायण झोपले आहेत. एका कालावर भगवान शंकरांनी काल्या नागाच्या फण्यावर नृत्य केलंय, बरोबर आहे. आणि इकडे भगवान शंकरांनी तो काळ जो आहे तो गळ्यात घातला. कंठी शोभे वासुकी हार. कपडे शेरवानी फिरवानी नाही. गजचर्म, हत्तीच्या कातड्यावर बसलेले आहेत. आणि वाघाचं जे कातडं आहे ना, व्याघ्रांबर, ते अंगावरती भगवान शंकराने धारण केलेलं आहे. कारण का? भगवान शंकर भोळेनाथ आहे. हत्ती शांत आहे, पण हत्तीच्या कानामध्ये जर का मुंगी गेली तर हत्ती चवताळतो. लक्षात येत आहे का काय म्हटलं मी? हत्तीमध्ये खूप पेशन्स आहे, खूप शांती आहे. हत्तीमध्ये खूप शांती आहे, तर मी किती शांत आहे, भगवान शंकर शांत आहेत हे दाखवण्याकरता गजचर्म हत्तीच्या कातड्यावर बसलेत. पण भगवान शंकर हत्तीसारखे शांत आहे हे जाणून जर का कोणी कामदेव येईल आणि भगवान शंकराची तपश्चर्या भंग करून पाहिल तर मग वाघासारखं भगवान शंकर काय करतील म्हटले, कधी कधी वाघासारखं ते भयंकर सुद्धा होतील. गजचर्म व्याघ्रांबर. हत्तीसारखे शांत आहेत पण वाघासारखे कठीणही आहे, कडकही आहे, भयंकरही आहेत, क्रूरही आहे, त्यांच्यामध्ये क्रौर्यही आहे. वाघासारखं शौर्य आणि क्रौर्यही आहे. म्हणून वाघासारखं क्रौर्य आणि शौर्य आहे म्हणून वाघाचं कातडं घातलंय. आणि हत्तीसारखी शांतता आहे म्हणून हत्तीच्या कातड्यावर बसल्यात. गजचर्म व्याघ्रांबर आणि काळ कंठी शोभे वासुकी हार असं वर्णन आहे. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. ज्यांनी काळ्याला आपल्या ताब्यात ठेवलंय, ज्यांनी वाघाला अंगावर घातलंय, जो शांतपूर्ण हत्तीवर बसलाय, ज्यानं त्यागाला सर्वांगाला लावलंय, ज्यानं मुक्तीला, मोक्षाला, निर्वाण पदाला, मोक्ष पदाला किंवा अनासक्तीला गळ्यामध्ये घातलंय, ज्यानं तिन्ही काळांना आणि तिन्ही गुणांना हातामध्ये धरलंय, आणि ज्याने नेत्री ज्वाळा, त्या ज्वाळापासून सुद्धा एका राक्षसाला जन्म दिला, असे जे शंकर आहे, असे शंकर या जगातल्या भूतांना, वेताळांना, सगळ्यांना काय करू शकतात म्हटले, कंट्रोल करू शकतात. भूत आणि वेताळ म्हणलं की तुम्ही आम्ही पळून जातो, पण भूत आणि वेताळ एक मात्र माझ्या भगवान शंकरासमोर काय करतात म्हटले, नृत्य करतात. आणि भूतांचं आणि वेताळांचं जर का नृत्य पाहिलं तर आमच्या भगवान शंकरांना आनंद होतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वेताळ नाच होते, वेताळ नाचती होते वेताळे नाचती, कुठे वेताळे ताळे नाचती, होते वेताळ नाचती
वेताळ नाचती भूते वेताळ नाचती भूते वेताळे नाचती भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर हर्षयुक्त उमापती चर्म चर्म भगवान शंकर जगातल्या सगळ्या गणांचे नायक आहेत. त्या गणांचं नायक गण म्हणजेच हेच भूत वेताळ. ज्या भूतांना काहींना मुंडके आहेत धड नाही, ज्यांना धड आहे त्यांना मुंडके नाही, काहींना हात आहे म्हटले तर धड नाही, आणि असे बिना धडाचे पण मुंडके ज्यांना आहेत, बिना मुंडक्याचे पण धड ज्यांना आहेत, ज्यांचे उंची कमी आहे पण हात लांब आहेत आणि उंची जास्ती आहे तर हात आखूड आहे, असे भूत आणि वेताळ जेव्हा नाचतात तेव्हा उमा म्हणजे माता पार्वती आणि पती म्हणजे शंकर तिचे पती. हर्षयुक्त उमापती भूत वेताळ नाचल्यानंतर त्या माझ्या भगवान शंकरांना खूप आनंद होतो असं संत नरहरी महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतायत. पण त्यांनी नाचावं असं त्यांचं म्हणणं नाही बरं. भगवान शंकर म्हणतात माझ्या शिवभक्तांनी काय केलं पाहिजे, शिवभजनांवरती नृत्य केलं पाहिजे. भूत आणि वेताळे केव्हापासून नाचतात माहिती आहे का? भगवान शंकराचं लग्न जेव्हा ठरलं होतं ना माता पार्वतीसोबत, माता पार्वतीसोबत जेव्हा लग्न भगवान शंकराचं ठरलं, वरात निघाली असं, आणि जे जिभा वगैरे काढून नाचतात, जे वाकडं तिकडं नाचतात ना म्हटले ते भूत वेताळ आहेत. भूत वेताळ नाचल्यावर भगवान शंकराला आनंद होतो का? भूत आणि वेताळांचे स्वामी भगवान शंकर आहे, पण भक्तावर अनुग्रह करतात ते. तर भगवान शंकर म्हणतात तुम्ही भक्त होऊन नाचायचं आहे, तुम्ही भूत वेताळ होऊन नाचायचं नाही. आपण लग्नामध्येही नाचतो तर कसं नाचतात काही काही लोक, आता इकडे बंद असेल, आमच्या तिकडं जिभा बाहेर काढायच्या, पाणी पाऊस फेकायचं वगैरे, हा तेव्हापासून ट्रेंड चालू झालेला आहे. भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. तर तुम्ही आम्ही भूत वेताळ आहोत का? ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. तर तुम्ही आम्ही वारकरी आहोत का भूत वेताळ आहे, हे तुम्हाला आम्हाला आपलं आपलं ठरवायचं आहे. असो, भूते वेताळे नाचती. भूत आणि वेताळ नाचल्यामुळे त्यांचे स्वामी उमापती म्हणजे भगवान शंकर माता पार्वती प्रसन्न होतात. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. जे उमापती भूत वेताळांचं नृत्य पाहून आनंदित होतात, ज्यांनी शांती म्हणजे मी शांत आहे हे दाखवण्याकरता हत्तीचं कातडं धारण केलं आहे आणि मी कधी कधी व्याघासारखा क्रौर्यसुद्धा धारण करू शकतो याच्याकरता त्यांनी वाघाचं व्याघ्रांबर धारण केलेलं आहे आणि गळ्यामध्ये काळाला धारण केलेलं आहे आणि सर्वांगाला भस्म लावलेल्या, गळ्यामध्ये मुंडक्याची माळा घातलेली आहे, 3 काळरूपी त्रिशूळ हातात धारण केलेलं आहे आणि आपल्या नेत्राळामध्ये ज्यांनी आग धारण केलेली आहे, असे जे भगवान शंकर आहे त्यांचं स्वरूप पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं मला वाटतं की खरं सर्व सुखाचं स्थान किंवा अंतिम सुखाचं स्थान किंवा जगातल्या सगळ्या सुखाचा साठा म्हणजे माझे भगवान शंकरच आहेत असं नरहरी महाराज म्हणतायत. सर्व सुखाचे आगर, 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 सर्व सुखाचे आगर,
गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. यथामती यथा समयोपरांत नियोजित करण्यात आलेल्या हरिकीर्तनाला प्रस्तुत केलेल्या अभंगाला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ही झालेली कीर्तन सेवा भगवान शंभू महादेव परखतपूर समस्त शिवभक्त वारकरी लोकांच्या चरणामध्ये समर्पित करू. कीर्तनाच्या बोलण्याच्या ओघामध्ये अनावधानानं काही शास्त्ररहित एखादा शब्द निघून गेला असेल, एखाद्याच्या अंतकरणाला वेदना झाल्या असतील, अंतकरण एखाद्याचं हळहळलं असेल, एखाद्याचं अंतकरण दुखलं असेल तर माझ्या वाणीचे दोष समजून मला वापस करा. जे काही आवडलं असेल ते वेदांत कौस्तुभ ब्रह्मलीन गुरुवर्य किसन महाराज साखरे साधक आश्रम आळंदी देवाची सिद्धपेठ तालुका खेड जिल्हा पुणे विश्वविख्यात भागवत रत्न हरिदासीय वैष्णव संप्रदायाचार्य वृंदावन निवासी संत पूज्य गुरुदेव गोस्वामी मृदुल कृष्णजी महाराज विश्वविख्यात रामकथाकार पूज्य गुरुदेव मुरारी बापू पूजनीय पिताश्री आणि मोक्ष गुरु प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या चरणामध्ये समर्पित करून कीर्तनामध्ये विठ्ठलाच्या जागेवर विठोबा रखमाईचं भजन करणं हा आमच्या फड परंपरेप्रमाणे वास्कर फड असेल, साखरे फड असेल, तिथे विठोबा रखमाईचं भजन केलं जातं. माऊलींना माहिती असेल, नवीन लोकांना येत कदाचित ते माहिती नसेल. विठ्ठलाच्या जागेवर विठोबा रखमाईचं फड परंपरानं ते केलं जातं. आणि आता जे भजन आपल्याला करायचं आहे काही क्षण एक स्वर एक ताल एक लय मोठ्या प्रेमानं ते संप्रदायपूर्व भजन असेल ज्यांना कीर्तनाच्या शेवटाकडे आपण जात असतो. सर्व पुरुष बांधवांना माझी अशी विनंती आहे, सर्वांनी हात अशा स्थितीमध्ये ठेवावे आणि माता माऊलींनी मात्र जागेवरतीच टाळी वाजवावी. एक स्वर एक ताल एक लय काही क्षण आपण भजन करूया. हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमा सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित हो. इथे सेवेला पूर्ण विराम आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम